सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। बातमी अर्थातच नागरिकांसाठी आहे, नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आहे। ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवण्यात जर येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। ऑनलाईन अन्नपदार्थ आपण कुठून कसे मागवतोय हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। शिवसंचार सेनेनं या संदर्भात पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केलाय। शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांनी व्हिडिओ शेअर करत स्विगी संदर्भात ऑनलाईन फूड डिलिव्हरी ॲपवर आरोप केलेले आहेत। ॲपवर दाखवण्यात येणारं उपहारगृह किंवा हॉटेल वास्तवास कसे आहेत हे चित्रे यांनी दाखवलेत। आपण खात असलेले आणि आकर्षितरित्या पॅक केलेले अन्नपदार्थ अतिशय निकृष्ट पद्धतीनं आणि घाणेरड्या ठिकाणी बनवण्यात येत असल्याचा आरोप चित्रे यांनी केलेला आहे। मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करून त्यांच्या जीवाशी खेळलं जातंय, खेळ केला जातोय असा आरोपही चित्रे यांचा आहे। स्विगी जनतेच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप अखिल चित्रे यांनी केलेला आहे। यानंतर एक सवाल खरं तर उपस्थित होतोय, अन्न आणि औषध प्रशासन विभाग या संदर्भात काय कारवाई करणार आहे? तो व्हिडिओ अधिक सुरुवातीला आपण पाहूया। घर में ही बनाता है हाँ? क्या रे घर में ही बनाते है क्या? मैं बोल रहा हूँ आपको तो घर नहीं है ये तो क्या है? घर नहीं है तो क्या है? घर के अंदर बिझनेस चला रहा है। हॉटेल नाही काय नाही, एवढ्या आतमध्ये हे लोक काय विकतात, कसं विकतात, स्विगीला टाकतात असं हे पार्सल। स्विगी इकडे ऑर्डर देणार, कुठे कसं बनवतात कस्टमरला काय माहिती, कुठे हे हॉटेलमधून मागवतात असं कस्टमरला वाटतं। कस्टमरला फक्त पॅकिंग चांगली दिसली की आपलं चाललं, आणि ह्यांना काय माहिती आहे अशा ह्याच्यामध्ये बनवलं जातं। बघा ना, आहे का हॉटेल नाही, काय नाही, काय नाही। आणि हॉटेलचं नाव पण काय ठेवलंय, ओए किडान, काय नाव आहे ते, खतरनाकच नाव वाटतं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय आहे हा सगळा नेमका प्रकार? लगेच आपण बघितलं तर स्विगी ॲपद्वारे ग्राहकांची कुठेतरी फसवणूक होती असं या व्हिडिओतून इथून पाहायला मिळते। कारण स्विगी असेल, इतर जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावरून छोट्या आउटलेट्सला प्रोत्साहन दिलं जातं, मात्र हे छोट्या आउटलेटमध्ये कुठे अन्न बनवतं या संदर्भात खातरजमा स्विगी किंवा इतर कोणतंही जे प्रशासन आहे ते पाहत नाहीये। त्यामुळे एकूणच बघितलं तर अनेक छोट्या छोट्या आउटलेट्समधून हे जेवण जे येतं ते छोटे आउटलेट हे खरं तर घाणेरड्या ठिकाणी आहेत आणि याच ठिकाणाहून हे जेवण बनवलं जातं आणि एक चांगल्या पॅकेजिंगमध्ये कंटेनरमध्ये पॅक केलं जातं आणि ते ग्राहकांना दिलं जातं। त्यामुळे ग्राहकांचा असा समज होतो की हे चांगल्या ठिकाणाहून आलं आहे। मात्र या संदर्भात शिवसंचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे यांच्याकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि काही प्रश्न हे स्विगीवरती सुद्धा उपस्थित केलेले आहेत आणि जनतेची सुद्धा एक डोळे उघडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच या प्रकरणामध्ये आता पुढे नक्की अन्न व औषध प्रशासन विभाग जो आहे तो काय कारवाई करतो का, याची दखल घेतली जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर अशा प्रकारे दखल घेतली जात नसेल तर याला कुठेतरी अधिक प्रोत्साहन मिळू शकतं आणि त्यामुळेच असे अनेक आउटलेट जे आहेत, यापूर्वी सुद्धा आपण अनेक आउटलेट मनसेच्या माध्यमातून अशा प्रमाणे समोर आणल्याचं पाहायला मिळत होतं। गेल्या महिन्यामध्ये जर बघितलं तर अंधेरी दहिसर मधून सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झाले होते। यानंतर खरं तर आता कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। त्यामुळे राज्य सरकार यावरती काय निर्णय घेतं आणि कशाप्रमाणे अन्न प्रशासन या ठिकाणी उतरतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागेल अतिशय भीषण आहे स्वप्नील। खरं तर ही सगळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन ऑर्डर दिली जाते, अनेक जण ऑनलाईन फूड हे मागवत असतात, पण या ठिकाणी शिवसंचार सेनेकडून स्विगी ॲपची ही पोलखोल करण्यात येते। ऑनलाईन फूड जर तुम्ही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा। स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। पाहूया तो व्हिडिओ पुन्हा एकदा, त्यानंतर या व्हिडिओ संदर्भात पुन्हा एकदा तुम्हाला मी समजावून सांगते। हा व्हिडिओ आहे स्विगी संदर्भातला। ऑनलाईन फूड एका व्यक्तीनं ऑर्डर केलेलं होतं स्विगीवरून, ते फूड कुठून आलेलं आहे, कसं बनलेलं आहे याचा पोलखोल शिवसंचार सेनेच्या वतीनं अखिल चित्रे यांनी केलेला आहे। भीषण वास्तव समोर आणलेलं आहे। व्हिडिओ पाहूया पुन्हा एकदा। 4290
घर में ही बनाता है हाँ क्या रे घर में ही बनाते है क्या मैं बोल रहा हूँ आपको तो घर नहीं है ये तो क्या है घर नहीं है तो क्या है आज घर रहने वाला है लेकिन इसलिए बहुत खुला हुआ है घर के अंदर बिझनेस चला रहा है तुमचं हॉटेल नाही काय नाही एवढ्या आतमध्ये हे लोक काय विकतात कसं विकतात स्विगीला टाकतात असं हे पार्सल स्विगी इकडे ऑर्डर देणार कुठे कसं बनवतात कस्टमरला काय माहिती कुठे हे हॉटेलमधून मागवतात असं कस्टमरला वाटतं कस्टमरला फक्त पॅकिंग चांगली दिसली की आपलं चाललं आणि ह्यांना काय माहिती आहे अशा ह्याच्यामध्ये बनवलं जातं बघा ना आहे का हॉटेल नाही काय नाही काय नाही आणि हॉटेलचं नाव पण काय ठेवलंय ओए किडान काय नाव आहे ते खतरनाकच नाव वाटतं लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.